ॐ वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रिय मित्रांनो, नमस्कार. सुलभ गीता रसामृत या सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण 17व्या अध्यायाचा पहिला भाग घेतलेला आहे. श्रद्धात्रय विभाग योग आपलं सुरू आहे सध्या, आणि आजचं आपलं हे 29वं प्रवचन आहे. आणि या 17व्या अध्यायामध्ये काल आपण पहिला भाग बघितलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं आहे की अर्जुनाचा प्रश्न होता की बुद्धी श्रेष्ठ की श्रद्धा श्रेष्ठ, म्हणजे शास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे की फक्त श्रद्धा आवश्यक आहे. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व आहे. तेव्हा आपण बघितलं की भगवंत म्हणतात की श्रद्धेलाच जास्त महत्त्व आहे बुद्धीपेक्षा, आणि मग ते श्रद्धा आपल्याला सांगतात विस्तारानं. यावरून मला एक छान गोष्ट आठवते. एकदा एका मंदिरामध्ये, ते विष्णूचं मंदिर होतं, आणि एक भक्त दररोज यायचा आणि त्या मंदिरामध्ये येऊन विष्णू सहस्त्रनाम पारायण करायचा, दररोज करायचा. आणि तो पुजारी, तो पंडित होता, त्याला संस्कृतचं ज्ञान चांगलं होतं. आता हा बिचारा साधा भोळा भक्त हा तिथे पाठ करायचा, आणि त्यामध्ये एका ठिकाणी आहे पद्मनाभो अमर प्रभू. तर हा काय करायचा, पद्मनाभो मर प्रभू, पद्मनाभो मर प्रभू. आता एक दिवस त्या पुजाऱ्याला खूप संताप आला. अरे म्हणे, हे तू दररोज असं काय म्हणतो, पद्मनाभो मर प्रभू, पद्मनाभो मर प्रभू. अरे ते मर नाही, अमर आहे, अमर प्रभू आहे. उद्यापासून तू मंदिरात यायचं नाही, तुझे विभक्ती बरोबर नाही आहे, अशा तू चुका करतो. ते संधी विग्रह विभक्ती सगळं शिकून घे. तिथे अवग्रह आहे, त्याचा अर्थ होतो, तू अमर म्हणत नाही, तू मरप्रभूच म्हणतो, तू जा, उद्यापासून येऊ नको. आता बिचारा तो काय भक्त करणार, त्यानं जाणं थांबवलं मंदिरात. 3 दिवसानंतर भगवान विष्णू त्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि म्हणाले की अरे, माझा भक्त दररोज माझ्या मंदिरामध्ये येऊन तो विष्णू सहस्त्रनाम करायचा, तू त्याला का थांबवलं. तो म्हणे, भगवंता, त्याची विभक्ती बरोबर नव्हती म्हणे, तो तुम्हाला मरप्रभू मरप्रभू म्हणत होता. अरे म्हणे, मूर्खा, मला तुझ्या विभक्तीशी काही घेणं देणं नाही, मला तुझी ती विभक्ती नको, मला पाहिजे आहे हृदयाची भक्ती. आणि त्या माझ्या भक्तामध्ये ते भक्ती आहे म्हणे, तुझ्यामध्ये नुसती विभक्ती आहे पण त्याच्यामध्ये भक्ती आहे. तेव्हा जा त्याच्या घरी, त्याला माफी माग आणि उद्यापासून मंदिरामध्ये घेऊन ये. म्हणजे या गोष्टीवरून काय कळतं की भगवंताला विभक्तीपेक्षा भक्ती आवडते, आणि ह्या पंडिताला फक्त विभक्ती म्हणजे संस्कृत भाषा आणि शब्द आणि पांडित्य याच्यामध्येच हा खुश आहे. म्हणून इथे श्रद्धेला शास्त्रापेक्षा बुद्धीपेक्षा जास्त महत्त्व आहे असं भगवंत आपल्याला सांगतात. काल आपण बघितलं की 3 प्रकारच्या तपस्या आहे, तप आहे, शारीरिक, वाचिक आणि मानसिक. त्याबद्दल आपण आज थोडं विस्तारानं चर्चा करू. तर भगवंत म्हणतात, देव ब्राह्मण गुरु ज्ञानी जन यांना भक्तिपूर्वक जे पूजती, शौच आर्जव ब्रह्मचर्य अहिंसा सर्वांना शारीरिक तप म्हणती, सर्वांना शारीरिक तप म्हणती. इथे भगवद्गीतेमध्ये आहे, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, ही पहिली कंडिशन आहे. जे देव द्विज गुरु प्राज्ञ यांची पूजा केली पाहिजे,
देव ब्राह्मण गुरु ज्ञानी जन यांना भक्तिपूर्वक जे पूजती. तर इथे देवाची पूजा तर केली पाहिजे, कारण ते शारीरिक तप आहे. म्हणजे मंदिरामध्ये बसून भगवंताची पूजा केल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला बसायची सवय लागते. कमीत कमी 1 घंटा तरी आपल्याला एका आसनावर बसून पूजा करावी लागते. त्यामुळे हे शारीरिक तप आहे, शरीराला आपल्या वळण लागते. आपलं मन त्या पूजेमध्ये गुंतलेलं असते, म्हणजे मन आपलं जास्त भरकटू शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा आध्यात्मिक जीवनात खूप महत्त्वाच्या आहे. आपण याकडे दुर्लक्ष देऊन चालत नाही. आपल्याला जरी वाटलं की हे कर्मकांड आहे, पण आपल्याला सुरुवात तिथूनच करायची आहे. आणि एवढं करून चालणार नाही, तर श्रद्धा पाहिजे. नाही तर यंत्रवत पूजा करतो आहे, तो मंत्रे म्हणतो आहे आणि मन तिकडे दुसरीकडे भरकटतही आहे. तशा प्रकारे पूजा करून काहीही लाभ नाही. तिथे भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि याचं आदर्श उदाहरण म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण. ते एक पुजारी होते, पण बघा कशी सेवा केली, कशी पूजा केली आईची, की ते भवतारिणी प्रगट झाली. म्हणजे पूजा करताना त्यांना देहबोध पण राहत नव्हता. किती वेळ होऊन गेला हे त्यांना कळत पण नव्हतं. अशा प्रकारे पूजेमध्ये मन आपलं तल्लीन झालं पाहिजे, नाहीतर ती पूजाच कसली. तेव्हा इथे भगवंत म्हणतात देव द्विज गुरु प्राग्य पूजनम. त्याच्यानंतर गुरुचं पण महत्त्व खूप आहे. म्हणजे गुरुवर पण आपण श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे. आपण बरेचदा दीक्षा घेतो, मंत्रदीक्षा, पण गुरुवर आपली भक्ती नसते. गुरुचं नाव पण आपण विसरून जातो. तेव्हा गुरुवर भक्ती म्हणजे काही गुरु नेहमीच काय आपल्यासोबत राहणार नाही, पण त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचं आचरण करणं हीच तर खरी भक्ती आहे. शंकराचार्यांच्या जीवनामध्ये एक छान घटना आहे. त्यांचे एक शिष्य होते शृंगेरीला, गिरी नावाचे. ते गिरी नावाचे शिष्य आश्रमात आले आणि म्हटलं की महाराज मला तुम्ही तुमचा शिष्य बनवून घ्या. आणि शंकराचार्यांनी बघितलं की चांगला तरुण आहे, एकदम सरळ स्वभावाचा आहे. तो त्यांचा शिष्य झाला गिरी. पण त्याला थोडी बुद्धी कमी होती, पण मात्र गुरुसेवा खूप करायचा. दररोज गुरुचे कपडे घेऊन जाणार नदीवर, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करून देणार. गुरुची सगळी सेवा तो एकटा बघायचा. एक दिवस तो कपडे घेऊन नदीवर गेला. आता क्लास सुरू झाला, सगळे बसलेले आहे, इतर शिष्य बसलेले आहे आणि शंकराचार्य काही क्लास सुरू करत नाही. तो क्लास होता ब्रह्मसूत्रावरती. त्याला की तुम्ही सुरू करा आचार्यदेव, तुम्ही सुरू करा. म्हणलं अरे रे तो गिरी यायचा आहे ना, कसं काय सुरू करणार. म्हणजे त्या गिरीची कशाला वाट बघता, त्याला काय हे ब्रह्मसूत्र कळते, तो या भिंतीसारखा त्याचा दिमाग आहे म्हणे. म्हणजे शंकराचार्यांनी ओळखलं की या लोकांना बुद्धीचा अभिमान आहे. त्या क्षणी शंकराचार्यांनी आपल्या गिरी शिष्यावर कृपा केली आणि त्याला आपल्या कृपेनं सगळं ब्रह्मज्ञान दिलं. आणि तो जेव्हा कपडे घेऊन परत आला, त्याने संस्कृतमध्ये एका छान श्लोकाची रचना केली आणि ते गुरुसमोर गायलं. सगळे आश्चर्यचकित झाले की याला एवढं चांगलं संस्कृत आलंच कुठून आणि एवढं चांगलं काव्याने केलेच कसं. ती होती गुरुची कृपा. त्याचं नाव झालं पुढे तोटकाचार्य. तोटक मीटरमध्ये त्यांनी ती स्तोत्र रचलेलं आहे शंकरावर. म्हणजे बघा गुरुची पण कृपा पाहिजे. म्हणजे गुरुची पूजा, गुरुवर श्रद्धा, देवावर श्रद्धा आणि ज्ञानी जन यांना भक्तिपूर्वक जे पूजती. म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, ज्ञानाने वरिष्ठ आहे, वयाने वरिष्ठ आहे, त्यांचा आपण आदर केला पाहिजे. जे पूजा करणं म्हणजे काही पूजाच करायची नाही, पण त्यांचा सन्मान राखला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. नंतर शौच आर्जव ब्रह्मचर्य अहिंसा सर्वांना शारीरिक तप म्हणती. सर्वांना शारीरिक तप म्हणती. शौच आर्जव, शौच म्हणजे स्वच्छता. कारण एक साधक व्हायचं असेल त्याला स्वच्छता पाळावी लागते. गबाळ्यासारखं राहून चालत नाही. खोली मळलेली आहे, कपडे मळलेले आहे, खोलीमध्ये घाण पडलेली आहे, अशा प्रकारे स्नान करत नाही, ते तामसिक लक्षण आहे.
तेव्हा स्वच्छता, क्लीनलीनेस इज गॉडलीनेस, लक्षात ठेवा. म्हणजे साधकाला आपल्या शरीराची, आपल्या सराउंडिंगची, आपल्या रूमची सगळी स्वच्छता ठेवावी लागते. तुम्ही स्वच्छ ठिकाणी बसून ध्यान केलं तर मन तुमचं ध्यानात रमेल. म्हणून तर आपण मंदिरामध्ये जातो, कारण मंदिरामध्ये स्वच्छता पाळली जाते. आता आजकाल आपले मंदिरं बघतो आपण, काय घंटेचा आवाज सुरू आहे, नारळ फोडणं सुरू आहे, सगळं ते पाणी वाहत आहे, सगळं बेलपाता पडला आहे. म्हणजे मंदिरामध्ये ती स्वच्छता आपण तेवढी आजकाल ठेवत नाही. पण रामकृष्ण मठाच्या मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की किती स्वच्छता असते. जे कुठेही तुमचं नारळ फोडणं आणि घंटा वाजवणं ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल नाही, कारण त्या तुमच्या ध्यानाला डिस्टर्ब करणार आहे. म्हणून इथे स्वच्छता पाहिजे. ध्यान करण्यासाठी आपण स्वच्छ जागा निवडली पाहिजे. आणि आर्जव, ब्रह्मचर्य, अहिंसा. आर्जव म्हणजे सरळता पाहिजे, क्रुकेड माइंड नको, वक्रबुद्धी नको. आणि ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य तसं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे शारीरिक तपस आहे आणि साधकाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. तो मग गृहस्थ असो की संन्यासी असो. म्हणजे गृहस्थाचे सुद्धा काही नियम आहेत. भगवंताने ही शक्ती गृहस्थामध्ये दिलेली आहे. कशासाठी? संतान उत्पन्न करण्यासाठी. जर गृहस्थांनी ब्रह्मचर्याचं आचरण केलं तर त्यांची संतान सुदृढ होईल, निरोगी संतान होईल. त्यामुळे ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये तर ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे, पण गृहस्थ अवस्थेमध्ये सुद्धा, गृहस्थ आश्रमामध्ये सुद्धा शक्यतोवर आत्मसंयम बाळगला पाहिजे. विवाह काही भोग घेण्यासाठी नसतो, तर तिथे चांगली संतती पैदा करण्यासाठी असते. त्याचा उद्देश तो आहे. म्हणून ब्रह्मचर्य खूप आवश्यक आहे आणि साधकांना तर खूपच आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये आपण या ब्रह्मचर्याला खूप महत्त्वाचं स्थान देतो. म्हणजे सगळ्यामध्ये मोठा गुण याला समजतो आपण. आणि ज्या ज्या धर्मामध्ये ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलेलं आहे त्या त्या धर्मामध्ये मोठमोठे महान व्यक्ती निर्माण झाली आहे. इवन ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा एवढे मिस्टिक्स झाले, एवढे संत झाले, कारण कॅथॉलिक संप्रदायामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं कंपल्सरी आहे. तिथे म्हटलं आहे की चेस्टिटी, प्युरिटी आणि ओबिडियन्स. तर ह्या तीन गोष्टी तिथे महत्त्वाच्या आहे. तर म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करणं साधकाला खूप गरजेचं आहे. त्याबद्दल महात्मा गांधी काय म्हणाले बघा. महात्मा गांधी म्हणतात, आय होल्ड दॅट ए लाईफ ऑफ परफेक्ट कॉन्टिनन्स इन थॉट, स्पीच अँड ॲक्शन इज नेसेसरी फॉर रीचिंग स्पिरिच्युअल परफेक्शन, अँड द नेशन दॅट डज नॉट possess such men is the poorer for the want. आध्यात्मिक जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ज्या राष्ट्रामध्ये असे लोक नाहीत ते राष्ट्र कसं आहे? ते राष्ट्र इतर राष्ट्रापेक्षा दारिद्र्य आहे. हे दारिद्र्य आहे, म्हणजे पुअरर. ज्या राष्ट्रामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणारे लोक कमी असतील ते राष्ट्र कसं आहे? ते दुर्बल आहे, ते दारिद्र्यता आहे, असं स्वतः महात्मा गांधी म्हणतात. ते पण गृहस्थ होते. पुढे म्हणतात, माझ्या स्वतःच्या व इतरांच्या अनुभवावरून मी किंचितही शंका वा टाळाटाळ न करता शपथपूर्वक सांगतो की संभोग सुख हे आवश्यक तर नाहीच, उलट आरोग्याला नक्कीच घातक आहे. खूप काळ प्रयत्न करून प्राप्त केलेले शारीरिक व मानसिक सामर्थ्य केवळ एकदाच आपली वीर्यशक्ती वाया घालविल्यास क्षणात नष्ट होते. हा जोम पुन्हा भरून काढण्यास खूप काळ तर लागतोच, पण तो पूर्ववत होईलच असेही सांगता येत नाही. फुटलेला आरसा जोडून कदाचित पुन्हा वापरता येईल, पण तो फुटलाच. व्यभिचार आणि शरीरविक्रय थांबला तर अर्ध्याहून जास्त डॉक्टरांना आपले दवाखाने बंद करावे लागतील. म्हणजे बघा, गांधीजींनी किती स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की फुटलेला आरसा तो फुटलेलाच. प्रयत्न करून जमा केलेली एनर्जी एका क्षणामध्ये आपण सगळी नष्ट करून टाकतो. आणि ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे काय होतं? ते ब्रह्मचर्याची शक्ती, वीर्यशक्ती आपल्या मेंदूमध्ये जाते. तिथे ओजस निर्माण होतं
आणि ज्या मनुष्यामध्ये जास्त ओजस राहील त्याचा मेंदू तल्लख होतो, त्याची मेमरी वाढते, त्याची स्मृतिशक्ती वाढते आणि अशा तुमचे शरीर पण सुदृढ पाहिजे, जे तुमचं मज्जातंतू सुदृढ पाहिजे, तुमचं ब्रेन सुदृढ पाहिजे, तेव्हा कुठे तुम्ही आध्यात्मिक अनुभव डायजेस्ट करू शकाल. मन दुर्बल जर मन आणि शरीर जर दुर्बल असेल तर त्या उच्च आध्यात्मिक अनुभूती तुम्हाला येणं कधीही शक्य नाही. तेव्हा इथे ब्रह्मचर्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. स्वामी विवेकानंदसुद्धा म्हणतात, केवळ यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनाने समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात. एकदाच ऐकलेलं वा समजलेलं कायमचं लक्षात राहू शकते. या ब्रह्मचर्याच्या अभावीच आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेला आहे. बघा, स्वामीजींनी किती कडक शब्दामध्ये आपल्याला बजावलेलं आहे की या ब्रह्मचर्याचं पालन न केल्यामुळे साऱ्या देशाचा सत्यानाश ओढवलेला आहे. आजकाल आपण बघतो तरुणांना ब्रह्मचर्य पालन करणं किती कठीण वाटतं. कारण आपण बघतो मीडियावरती असल्या प्रकारचे अश्लील व्हिडिओ आपण बघतो आणि हे सगळं एवढं वातावरण बाहेरचं दूषित आहे की अशा वातावरणात ब्रह्मचर्याचं पालन करणं म्हणजे अतिशय कठीण आहे, पण ते आवश्यक आहे. स्वामी अशोकानंदजी महाराज त्यांनी खूप युक्तिवाद केलेला आहे यावर. ते स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला बजावून सांगतात की ब्रह्मचर्य कसं आवश्यक आहे. ते म्हणतात की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार. आणि ते म्हणतात की हे 7 आपल्या चक्र आहे आणि आपलं मन नेहमीच कोणत्या नाही कोणत्या चक्रामध्ये असतेच. 24 घंट्यामध्ये आपलं मन कोणत्या ना कोणत्या चक्रावर असतेच. तेव्हा आपलं मन जर खालच्या चक्रांमध्ये जर नेहमी राहिलं आणि खालची चक्र जर उद्दीपित झाली, ते काय म्हणतात की ज्या ठिकाणी आपलं मन राहते त्या केंद्रात आपल्या शरीरातली सगळी ऊर्जा आणि सगळं रक्तप्रवाह त्या केंद्रावर जाऊन फोकस होते. म्हणजे बघा किती लॉजिकल आहे, किती युक्तिवाद आहे की ज्या केंद्रावर तुमचं मन स्थिर राहते त्या केंद्रावर तुमच्या शरीरातली सगळी ऊर्जा आणि सगळा रक्तप्रवाह त्या सेंटरवर जाते आणि स्थिर होते. आणि ते म्हणतात की आपण जर नेहमी खालचीच केंद्र जर उत्तेजित करत राहिलो, आपलं मन जर खालच्या 3 केंद्रावर असेल, जे लैंगिक केंद्र आहे आणि नाभीमध्ये आहे, तर जर आपलं मन नेहमी त्या लैंगिक केंद्रावरच असेल तर आपला तो भाग उत्तेजित होईल. आपलं मन वर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक अनुभव कधीही येऊ शकत नाही. तेव्हा आपले विचार आणि कृती जर नेहमी आपले खालचे सेंटर जर उत्तेजित करत असतील आणि आपण त्या शक्तीला वर जर प्रभावित करू शकत नसू तर आपल्याला कधीही जीवनामध्ये उच्च आध्यात्मिक अनुभूती येऊ शकत नाही. तेव्हा त्या मनाला त्या 3 केंद्रामधून काढून हृदयामध्ये अनाहत चक्र आहे, तुम्हाला इथपर्यंत आणायचं आहे. तो एक मोठा प्रवास आहे. त्या मनाला 3 चक्रापासून काढून या 4थ्या चक्रावर घेऊन येणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि इथे आल्यानंतर मग समजायचं की आता आपली बरीच प्रगती झालेली आहे, कारण इथे तुम्हाला ज्योतिदर्शन होते. जोपर्यंत मन तुमचं खालच्या केंद्रामध्ये आहे आणि खालचे केंद्र उत्तेजित होत आहे तोपर्यंत मन कधीही हृदयाच्या सेंटरमध्ये येणार नाही आणि आध्यात्मिक प्रगती पण होणार नाही. म्हणून आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि उच्च अनुभूतीसाठी तुम्हाला खालचे सेंटर उत्तेजित करणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे. कारण तुमचं मन तिथेच राहील तर तेच केंद्र उत्तेजित होतील आणि कधी हृदयामध्ये मन येणार नाही. पण साधकाचं मन हृदयामध्ये आल्यावर त्याला या जगाविषयी वेगळेच अनुभव येतात आणि खालच्या केंद्रामध्ये ज्याचं मन आहे त्याला वेगळेच अनुभव येतात. इथे स्पष्ट आपल्याला बजावून सांगितलेलं आहे. आता हे ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी एकतर आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो किंवा आपला दृष्टिकोन बदलू शकतो की स्त्रियांकडे आपण मातृबुद्धीनं बघायला पाहिजे. ठाकूर म्हणायचे सगळ्या स्त्रिया म्हणजे जगदंबेचं रूप आहे अशा भावनेनं स्त्रियांकडे बघायला पाहिजे. किंवा सगळ्यामध्ये एकच आत्मा आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी हे असे स्त्री पुरुष हा भेद बघत नाही.
मी जेंडर भेद बघत नाही. स्त्री असो की पुरुष असो, मला सगळ्यामध्ये तो एकच आत्मा दिसतो. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कधीही वाईट विचार येऊ शकला नाही, कारण त्यांना हे शरीर दिसतच नव्हतं. या शरीरामध्ये असणारा आत्माच त्यांना दिसत होता. तेव्हा हा एक दृष्टिकोन आहे की सगळ्यामध्ये आत्माचा आहे आणि त्या आत्म्याला तर काही कोणतं लिंग नाही, तो काही स्त्री आणि पुरुष नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळे त्या भगवतीचीच रूपं आहेत. म्हणजे आपला जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, स्त्रियांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि आपण कुठेतरी आत्मसंयम केला पाहिजे. म्हणून ब्रह्मचर्याला शारीरिक तपामध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. इथे ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळेच आपली आध्यात्मिक शक्ती प्रगती होणं शक्य आहे, आपली आध्यात्मिक शक्ती वाढणं शक्य आहे. आणि आपण उदाहरणं बघितले. म्हणजे इथे काय म्हणतात की स्वामीजी काय म्हणतात, गांधीजी काय म्हणतात, अशोकानंदजी काय म्हणतात, हनुमानजी आहे, समर्थ रामदास आहे, विवेकानंद आहे. यांनी ब्रह्मचर्याचं आचरण केल्यामुळे बघा किती सामर्थ्यवान झाले, किती शक्तिशाली झाले. लोकांना वाटते की जे लोक शारीरिक विकृती आहे त्यांना तेच ब्रह्मचर्याचं पालन करतात. साधारण सामान्य माणसाला काही ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. त्यांना वाटते की ही दुर्बलता आहे, ही शारीरिक दुर्बलता आहे, विकृती आहे, नपुसक आहे, म्हणून हा ब्रह्मचर्याचं पालन करतो. हा गैरसमज काढून टाकला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं ते जगामध्ये महान झाले. अब्दुल कलाम, लता मंगेशकर बघा. आणि इकडे आपले तर पुराणामध्ये तर कितीतरी आहेच. आणि आपले समर्थ रामदास बघा, ह्या सगळ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं. हनुमानजी बघा, विवेकानंद बघा. तेव्हा ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे मनुष्य सामर्थ्यशाली बनतो, तो दुर्बल बनत नाही. ही चुकीचे गैरसमज आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आणि त्यानंतर म्हणतात अहिंसा सर्वांना शारीरिक तप म्हणती. अहिंसेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे कुणालाही काया वाचा मनानं दुखावलं नाही पाहिजे. पण हे लक्षात ठेवा की जे दुर्बल आहेत, ही अहिंसा त्यांच्यासाठी नाही. जो दुर्बल आहे तो तर भीतीमुळे पळून जाणार आणि म्हणणार की नाही नाही मी अहिंसावादी आहे, मी प्रतिकार केला नाही. अरे तुझ्यामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती आहे आणि तरी तू करत नाही, ती खरी खरी अहिंसा आहे. भित्रेपणामुळे पळून जाणं म्हणजे हे काही अहिंसा नाही आहे. स्वामीजी गाडीमध्ये प्रवास करत आहे, समोर दोघं ब्रिटिश बसले आहे. ते स्वामीजीची खूप निंदा करतात, पण स्वामीजी शांत राहिले. त्यांना सगळं कळत होतं ते लोक काय म्हणत आहे. बिलकुल शांत राहिले. त्याला अहिंसा म्हणतात. एक शब्दही बोलले नाही. पण त्यांनी जेव्हा पाणी मागितलं आणि त्या वेटरनी पाणी आणून दिलं इंग्लिशमध्ये, कॅन यू गेट मी ग्लास ऑफ वॉटर, तेव्हा त्या लोकांना वाटलं की अरे याला इंग्लिश येते, आपण बोललो ते सगळं याला समजलं. मग ते म्हणतात की वी वर टॉकिंग अबाउट यू, तुमची आम्ही निंदा करत होतो तेव्हा तुम्ही काहीच प्रतिकार केला नाही. आता मात्र स्वामीजी प्रतिकार करतात. आतापर्यंत चूप राहिले. ते म्हणतात की दिस इज नॉट द फर्स्ट टाईम आय एम सीइंग फूल्स लाईक यू. ही काही पहिलीच वेळ नाही की मी तुमच्यासारख्या मूर्खांना बघतो आहे निंदा करणारे. आता हे ते दोघंजणं स्वामीजी एक आणि त्यांना मूर्ख म्हटलं. ते उभे राहिले, पण स्वामीजीने जेव्हा आपल्या बाह्या वर केल्या ते स्वामीजींचा फिगर बघून एकदम चूप बसले. ही आहे अहिंसा. त्या शरीरामध्ये सामर्थ्यच नाही ना, काय अहिंसा करणार आहे. त्याला काही अहिंसा म्हणते का? दुर्बलतेमुळे पळून जाणं आणि म्हटलं की मी अहिंसावादी आहे, ती अहिंसा नाही. ही अहिंसा त्याच्यासाठी आहे की ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, जो 2 ब्लो देऊ शकतो, जो प्रतिकार करण्यास समर्थ आहे, तरी तो प्रतिकार करत नाही. तो खरा खरा अहिंसावादी आहे. तो अहिंसेचं पालन करू शकतो. ह्या दुर्बल लोकांसाठी अहिंसा नाही आहे. त्यांना पहिले आपलं स्वसंरक्षण केलं पाहिजे, आपलं प्रतिकार करून आपलं रक्षण केलं पाहिजे. हे त्यांचं कर्तव्य आहे. पळून जाणं त्यांचं कर्तव्य नाही आहे. म्हणून आपण या अहिंसेचा अर्थ बरोबर समजून घेतला पाहिजे. इथे कुठेही आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग असायला नको, गैरसमज असायला नको की आपण अहिंसावादी राहिलं म्हणजे लोकांनी आपल्या डोक्यावर बसायचं, आपल्याला त्रास द्यायचा तरी आपण सहन करून घ्यायचा, असा अर्थ बिलकुल नाही अहिंसेचा. लोकांनी त्रास दिला तर प्रतिकार करायचाच. तुम्ही काही गांधीजीसारखे नाही झाले की ह्या गालावर मारलं तर ह्या गालावर मार म्हणायला, असं नाही आहे. गृहस्थाला संसारामध्ये राहावं लागते.
त्याला प्रतिकार केल्याशिवाय होत नाही. 24 घंटे काही तुम्ही अहिंसावादी राहू शकत नाही. तेव्हा ते वेळ काळ बघून तुम्हाला त्या प्रकारे निर्णय घ्यावा लागतो. तर ही झालं आपलं शारीरिक तपस. नंतर वाचिक तपस. उद्वेगरहित सत्यप्रिय हितकर, वाणीद्वारे शब्द बोलती, स्वाध्याय जप साधना यांनाही वाणीचे तप असे म्हणती, वाणीचे तप असे म्हणती. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत्, स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. गीतेमध्ये भगवान म्हणतात अनुद्वेगकरम वाक्यम, उद्वेगरहित, तुमच्या वाणीद्वारे कुणालाही तुम्ही उद्विग्न करू नका, कठोर वाणी वापरू नका, कुणाचा उगीचच अपमान करू नका, तुमचा अहंकार दाखवू नका, मधुर भाषी व्हा. तुम्हाला बोलण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही. कारण ते म्हणतात की शब्दाचे व्रण कधीही भरून निघत नाही. एखादा बाण लागला असेल तर त्याचं व्रण भरेल, पण शब्दाचे व्रण मनुष्याच्या मनामध्ये आयुष्यभर राहतात. तुम्ही एखाद्या शब्दाने अपमान केला, तो आयुष्यभर तुमचा दुश्मन झाला, तो विसरू शकत नाही. कधीकधी आपण असं बोलून बसतो किंवा आपल्या मुलांना, आणि ते मुलं आत्महत्या करतात. नवरा बायकोचं भांडण होते आणि असं काही ते शब्द वापरतात की आपण बघतो की त्यांना मेंटल प्रॉब्लेम होतात. म्हणजे बिलकुल कठोर भाषा वापरू नका. चूप राहा, किंवा बोलायचं असेल चांगलं बोला. तुमच्या वाणीद्वारे लोकांची हृदय जिंकून घ्या. त्यासाठी तर भगवंतांनी वाणी दिली. त्या वाणीवरती सरस्वती आहे, त्या सरस्वतीचा योग्य वापर करा. तेव्हा इथे आपली वाणी खूप महत्त्वाची आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की उद्वेगरहित अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत्. आणि कबीरदास काय म्हणतात याबद्दल, ऐसी वाणी बोलिये, ऐसी वाणी बोलिये, मन का आपा खोय, और न को शीतल करे, आपहु शीतल होय कबीरा, आपहु शीतल होय. ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय, और न को शीतल करे, आपहु शीतल होय कबीरा, आपहु शीतल होय. काय सुंदर दोहा आहे कबीरांचा. ऐसी वाणी बोलिये, अशा प्रकारे वाणी बोला की काय होईल, त्यामुळे मन का आपा खोय, तुमच्या मनाचा अहंकार निघून जाईल. आणि और नको शीतल करे, इतरांना पण प्रसन्न करेल, इतरांना पण शांत करेल. आणि आपहु शीतल होय, तुमचं मन पण प्रसन्न होईल. जे अशा प्रकारचीच भाषा वापरा की ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मित्र जोडू शकाल. सगळ्यांशी तुमचे संबंध चांगले राहील, तुम्ही सगळ्यांना आवडू लागाल. तुम्हाला त्यासाठी काही करायची गरज नाही. फक्त तुमची वाणी, जर या वाणीवर कंट्रोल असेल आणि तुम्ही जर प्रेमानं मधुर भाषेमध्ये लोकांशी बोललेत, तर ते लोक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतील. पण एकदा की तुम्ही कुणाचं मन दुखवलं तर लोक दूर जातील. ते म्हणतील की अरे बाबा, तो कधी काय बोलेल काय सांगता येत नाही, तुमचे सगळे दूर पळतील. म्हणून तसं कधीही करू नका. म्हणून म्हटलं आहे की उद्वेगरहित सत्य प्रिय हितकर, म्हणजे सत्य पण पाहिजे. मधुर मधुर बोलायचं आणि खोटं बोलायचं असं नाही करायचं. मधुर मधुर बोलून लोकांना फसवायचं असं नाही करायचं. इथे मधुर बोला, पण ते सत्य पाहिजे. सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात न ब्रियात सत्यम अप्रियम. सत्य बोला पण प्रिय सत्य बोला, न ब्रुयात सत्यम अप्रियम. जर ते सत्य अप्रिय असेल तर बोलू नका, चुप राहा. अप्रिय सत्य बोलू नका. तेव्हा सत्यम ब्रियात प्रियम ब्रियात. तेव्हा सत्य
हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या वाणीद्वारे सत्यच बाहेर पडलं पाहिजे. ही एक मोठी तपस्या आहे. त्याचं आचरण आपल्याला करायला पाहिजे. राजा हरिश्चंद्र आपल्याला माहीत आहे की राजा हरिश्चंद्राचं नाटक बघायला मोहनदास गेला. मोहनदासाने ते हरिश्चंद्राचं नाटक आपल्या वडिलांसोबत बघितलं. घरी आल्यानंतर मोहनदासनी प्रतिज्ञा केली की सत्य हरिश्चंद्र राजा त्यानं सत्याचं आचरण केलं, मी पण का करू नये. आणि ते आचरण केलं आणि तो मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी झाला बघा. म्हणजे लहानपणी संस्कार पडले. शेवटी सत्य आणि अहिंसा हे दोन गोष्टी गांधीजींनी आपल्याला शिकवल्या, त्यांनी आचरण केल्या. म्हणजे एवढं सत्याला महत्त्व दिलेलं आहे. सत्याशी कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका. स्वामी विवेकानंद म्हणतात, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते आणि तो समाज नष्ट होतो. म्हणजे स्पष्ट शब्दामध्ये स्वामीजी सांगतात, ट्रूथ ट्रूथ प्युरिटी अँड अनसेल्फिशनेस. व्हेरेवर दिस थ्री थिंग्स आर देअर इज नो पॉवर इन द वर्ल्ड टू क्रश द पजेसर देअर ऑफ. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्य, ट्रूथ, प्युरिटी, पवित्रता आणि निस्वार्थपरता असेल, त्या व्यक्तीला जगातली कोणतीही शक्ती दाबून टाकू शकत नाही. एवढं सत्याला इथे महत्त्व दिलेलं आहे. मी या सत्यावरती एक कविता लिहिलेली आहे. ती कविता तुम्हाला मी वाचून दाखवतो. सत्यमेव जयते. आए करे हम प्रतिज्ञा मिलकर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. सत्य का ही ध्यान करेंगे, सत्य का ही मान करेंगे. सत्य है अति पावन सुंदर, सत्य मार्ग पर चले निरंतर. कितने भी संकट आएंगे, झूठा चिंतन हम नहीं करेंगे. विश्वास रखेंगे सत्य के बल पर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. दुख दैन्य दारिद्र्य सहेंगे, पर बुरे कर्म हम नहीं करेंगे. सत्य ही केवल अजर अमर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. कितने भी हम कष्ट सहेंगे, झूठे वचन कभी नहीं कहेंगे. सत्य ही है हमारा ईश्वर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण. सत्य से नहीं कोई बढ़कर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. तेव्हा सत्याची आपण अशा प्रकारे उपासना केली पाहिजे. काया वाचा मनाने सत्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्याला वाणीचं तप प्रॅक्टिस करायचं असेल आणि ईश्वरलाभ करण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून तर इथे म्हटलं आहे की वाचिक तपस. ही वाणी भगवंताने दिलेली आहे, त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे आपल्याला. तेव्हा इथे दुसरं आहे सत्य बोललं पाहिजे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत. ते प्रिय पण पाहिजे आणि हितकर पण पाहिजे, लोकांच्या उपयोगाचं पण पाहिजे. काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं नाही, त्याच्यामुळे लोकांना फायदा पण झाला पाहिजे. आणि स्वाध्यायाभ्यासनम चैव. इथे स्वाध्याय जपसाधना यांनाही वाणीचे तप असे म्हणती. किंवा स्वाध्याय म्हणजे दररोज शास्त्राचं अध्ययन थोडंफार, किंवा स्वाध्याय म्हणजे जपसुद्धा स्वाध्यायामध्ये येतं. तेव्हा जप करणं, प्रार्थना करणं, ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करणं की भगवंता माझे इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी मला शक्ती दे, कारण आपल्या शक्तीनं होत नाही, भगवंताची कृपाही पाहिजे तेव्हा शक्य होतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वाणीचं तप आहे. त्यानंतर आहे मानसिक तपस. प्रसन्न मन, सौम्यता, वाक्संयम, मन आणि इंद्रिय नियमन, कामादी विकार शुद्ध करणे, हेच मानसिक तप तुझानं, हेच मानसिक तप तुझानं. मनःप्रसाद सौम्यत्वम, मौनम आत्मविनिग्रह, भाव संशुद्धिरित्येतत् तपः मानस उच्यते. जे काय म्हणतात भगवान, मनःप्रसाद सौम्यत्वम. तुमचं मन कसं पाहिजे? प्रसन्न पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये कितीही सुखदुःख आले तरी तुमचं मन विचलित होता कामा नये.
तुम्हाला दोन्ही गोष्टी डायजेस्ट करता आला पाहिजे. भगवान रामचंद्र दुसऱ्या दिवशी राजा होणार होते, त्यांचा राज्याभिषेक होणार होता, तरी त्यांना खूप आनंद झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना वनवासामध्ये जावं लागत होतं. 14 वर्ष वनवास कैकेयीने दिला, तरी त्यांना दुःख झालं नाही. जाऊन कैकेयीचे आशीर्वाद घेतले. मला वनामध्ये जावं लागणार आहे, कष्ट भोगावे लागणार आहे, कधी त्यांच्या मनामध्ये ही कल्पना आली नाही. म्हणजे दोनही अवस्थेमध्ये त्यांचं मन प्रसन्न होतं. रामचंद्रांना आपण म्हणतो प्रसन्न वदना, तेव्हा नेहमी प्रसन्न राहणं. म्हणून म्हटलं आहे की मनप्रसाद सौम्यत्वम, सौम्य नेचर पाहिजे आपलं, जेंटल पाहिजे, खूप अग्रेसिव्ह नको, खूप एक्साइटिंग नको. तिथे पहिले तुम्ही जेंटल बना, पहिले सौम्य व्हा. तुमचं उग्ररूप दाखवू नका, जगाला तुमचं उग्ररूप दाखवू नका. जेवढं होईल तेवढं शांत राहा. त्यानंतर मौनम आत्मविनिग्रह. तर इथे मौनम म्हणजे चुपचाप बसायचं असं नाही. जेव्हा गरज आहे तेव्हाच बोला, गरज नसेल तर बोलू नका. हे फालतू बडबड करू नका. तुमची एनर्जी नुसती बडबड करण्यामध्ये वाया घालू नका. आपण बरेचदा किती गॉसिपिंग करतो. स्वामी म्हणतात व्यर्थ वाचाळतेमध्ये वेळ खर्च करू नका. आता गप्पा गोष्टी मारण्यामध्ये आपला किती वेळ निघून जातो, आपल्याला वेळेचं काही भानच राहत नाही. अरे एवढा अड्डाबाजी, घंटानघंटा अड्डाबाजी सुरूच आहे, म्हणजे काही वेळेला काही महत्त्व आहे की नाही? तर हे करू नका. म्हणजे गरज नसताना उगीच तुमची एनर्जी वाया घालू नका. जेव्हा जिथे जेवढं गरज आहे तेवढंच बोला आणि चूप राहा. तुम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही कोणाला उपदेश देऊ नका. तुम्हाला कोणी विचारलं आहे का? प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाक कशाला खुपसता? तुम्ही सगळ्यांना कशाला उपदेश देत सुटता? शांत बसा ना. तेव्हा हे बडबड करणं आपण थांबवलं पाहिजे. आपण एवढी बडबड करतो, एवढी दिवसभर आपण जर बघितलं तर किती बडबड करतो आपण, आणि किती लोकांना उपदेश देतो. आपण काहीच करत नाही, त्याच्यामध्ये आपण उपदेश देण्यामध्ये पटाईत आहोत. तेव्हा इथे मौनम, कारण ती शक्ती आहे. तुम्ही जेवढे मौन राहाल तेवढे तुमचं मन विचार करेल. टॉकेटिव्ह पर्सन कॅन नेवर बिकम ग्रेट थिंकर्स. जो मनुष्य बडबड करणारा आहे तो कधी विचारवंत होत नाही, कारण त्याच्या मनामध्ये विचार करण्याची क्षमताच उरत नाही. तुम्ही शांत राहिला तर तुमचं मन चांगले विचार करतील, नवीन नवीन कल्पना डोक्यामध्ये येईल. पण एनर्जी सगळी बडबड करण्यामध्ये निघून गेली तर तुम्ही काय चांगले विचार करणार? म्हणून इथे मौनम म्हटलं आहे. वाक् संयम तर आणि भावसंशुद्धिरित्येतत् मानस तप उच्यते. कामादी विकार शुद्ध करणे हेच मानसिक तप तू जाण. प्रसन्न मन सौम्यता, वाक् संयम, मन आणि इंद्रिय नियमन, कामादी विकार शुद्ध करणे हेच मानसिक तप तू जाण, हेच मानसिक तप तू जाण. तेव्हा भावसंशुद्धिरित्येतत् तप मानस उच्यते. भावसंशुद्धी. आता आपल्या मनामध्ये कितीतरी प्रकारचे भाव आहे, असंख्य भाव आहे, आणि यामध्ये जास्तीत जास्त आहे नकारात्मक. कामादी म्हणून कामादी म्हटलं आहे. विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे विकार मनामध्ये पडले आहे. त्यानंतर भीती आहे, ऑलवेज भीती 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 भीती. आता असे कितीतरी प्रकारचे विकार आपल्या मनामध्ये आहे, कितीतरी प्रकारच्या कामना आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, काही नाही, आणि काहीतरी होण्याची इच्छा आहे, भरपूर आहे. आता हे सगळं शुद्ध करायचं आहे, त्याला भावसंशुद्धी म्हटलं आहे. तुमच्या मनामधल्या वाईट विचारांना काढून टाका आणि मन शुद्ध करा. पतंजली म्हणतात वितर्क बाधने प्रतिपक्ष भावनाम. जेव्हा तुमच्यामध्ये वाईट विचार आले तर लगेच चांगले विचार घेऊन या आणि वाईट विचार काढून टाका. पायामध्ये काटा टोचला असेल, दुसरा एक काटा घ्या आणि तो काटा काढून टाका आणि दोन्ही फेकून द्या. पहिले चांगल्या विचारांनी वाईट विचारांना काढा. म्हणजे जर वाईट विचार आले तर त्याला तुम्ही चांगल्या विचाराने दूर करा. मी हैदराबादला असताना मी एका भक्ताच्या घरी गेलो होतो. मी भक्ताच्या घरी गेलो, त्यांनी बोलावलं होतं जेवायला. तेव्हा बघितलं की बाजूच्या एका खोलीमध्ये हनुमान चालीसा सुरू आहे. मला वाटलं हे काय आहे. मी खोलीचं दार उघडून आतमध्ये बघितलं तर त्या भक्ताची मुलगी होती. ती काही जास्त मोठी नव्हती, ती असेल 15-16 वर्षाची.
शाळेमध्ये होते का इथे 10वीत की 11वीत. तिनं समोर एक मोठा हनुमानजीचा फोटो ठेवला होता. त्याच्यासमोर एक टेप रेकॉर्डर होता. त्यामध्ये कॅसेट लावली आणि हनुमान चालीसा ती ऐकत होती आणि हनुमंताकडे बघून हात जोडून प्रार्थना करत होती. मी तिला म्हटलं का हे काय आहे? ती म्हणे स्वामीजी मी तुम्हाला कसं सांगू, पण म्हणे सांगते. म्हणे माझ्या मनामध्ये खूप वाईट विचार यायला लागले आणि मला काही ते कंट्रोल करता येईना. तर म्हणे एवढे वाईट विचार यायला लागले माझ्या मनामध्ये, तर मी म्हणे घाबरून गेले, अशानं कसं होईल. म्हणून म्हणे ते वाईट विचार मला काढून टाकायचे होते. आणि हनुमानजी ब्रह्मचर्याचा आदर्श आहे. मी म्हणे त्यांचा फोटो समोर ठेवते. जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये वाईट विचार येते, माझ्या मनामध्ये काम वासनेचे विचार येते, तेव्हा मी हनुमानजीचा फोटो समोर ठेवते, हनुमान चालीसा लावून देते आणि मी त्या कॅसेटसोबत हनुमान चालीसा म्हणत राहते. एक 15-20 मिनटं तो हनुमान चालीसा मी म्हटला की माझ्या मनामध्ये ते सगळे विचार निघून जातात. तेव्हा माझं मन म्हणे शांत होते. म्हणजे बघा, तिनं आपला मार्ग शोधून काढला की वाईट विचारांना चांगल्या विचारांनी कसं रिप्लेस करायचं हे त्या छोट्याशा मुलीला कळलं आणि तिनं स्वतःचा मार्ग शोधला आणि त्या वाईट विचारांना मनामध्ये थारा दिला नाही. याला म्हटलं आहे भावसंशुद्धी, की आपल्या मनामध्ये आलेले वाईट विचार काढून टाकायचे आहे. त्यासाठी चांगले विचार करायचे आहे, स्वाध्याय करायचा आहे, भगवंताला प्रार्थना करायची आहे, जपध्यान करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सतत जर करत राहिलो तर हळूहळू मनातले हे निगेटिव्ह सगळे विचार निघून जातील, सगळे विकार निघून जातील आणि त्याला म्हटलं आहे मानसिक तपस. तर अशा प्रकारे काया वाचा मनस ह्या 3 तपस्येचं आपल्याला आचरण करायचं आहे. यावर आधारित एक छान सुंदर गाणं लिहिलेलं आहे मी. ते गाणं आपण ऐकूया, कारण त्या गाण्यामध्ये हेच भाव आपल्याला ऐकायला मिळतील. तेव्हा ते गाणं ऐकू आणि पुढे आपले 2 कडवी राहिली ते आपण आज संपवू. तेव्हा शांतपणे बसून गाणं ऐका. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण. काया प्रभु सेवा करी, काया प्रभु सेवा करी, जिव्हा जपे राम कृष्ण हरी. काया प्रभु सेवा करी, जिव्हा जपे राम कृष्ण हरी. कान करीती श्रवण, कान करीती श्रवण, ईश्वराचे संकीर्तन, ईश्वराचे संकीर्तन. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण. सत्य वचन पालन, सत्य वचन पालन, सत्य वचन पालन, हेची वाणीचे भूषण. सत्य वचन पालन, हेची वाणीचे भूषण. ज्याचे मधुर वचन, ज्याचे मधुर वचन, तो देवाला प्रिय जाण, तो देवाला प्रिय जाण. काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, देवा तुला समर्पण, देवा तुला समर्पण.
हेची उत्तम साधन राम कृष्णांचे चिंतन हेची उत्तम साधन कलियुगी प्रभु आले कलियुगी प्रभु आले मन करण्या पावन मन करण्या पावन काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन देवा तुला समर्पण देवा तुला समर्पण देवा करी रे स्वीकार घेई घेई माझा भार देवा करी रे स्वीकार देवा करी रे स्वीकार घेई घेई माझा भार देवा करी रे स्वीकार घेई घेई माझा भार हात जोडून विनवी हात जोडून विनवी श्रीकांत निराधार श्रीकांत निराधार हात जोडून विनवी श्रीकांत निराधार श्रीकांत निराधार काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन देवा तुला समर्पण देवा तुला समर्पण देवा तुला समर्पण देवा तुला समर्पण काया वाचा आणि मन देवा तुला समर्पण 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 तर बघितलं गाण्याचे भाव काया वाचा आणि मन देवा तुला समर्पण. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की ह्या सगळ्या विकारांची मोड भगवंताकडे वळवून द्या. आता हे जे तुमच्या मनामध्ये काम क्रोध आहे याची मोड फिरवून द्या, याची मोड भगवंताकडे वळवून द्या. तेव्हा काया वाचा मनाला भगवंताच्या कार्यामध्ये भगवंताच्या जपामध्ये त्यांच्या भजनामध्ये गुंतून ठेवा. मग तुम्हाला हे त्रास देणार नाही. म्हणजे तुम्ही सहज ह्या प्रकारची तपस्या करू शकाल, तुम्हाला शक्य होईल. त्याची मोड जर भगवंताकडे वळवून दिली, आज त्याची मोड आहे संसाराकडे म्हणून आपल्याला सगळे प्रॉब्लेम होतात. पण जर ह्याच गोष्टींची मोड भगवंताकडे वळवून दिलं, मी भगवंताचं कार्य करत आहे, हाताद्वारे भगवंताची सेवा करत आहे, वाणीद्वारे भगवंताचं नाव घेत आहे, कानाद्वारे भगवंताचे गुण श्रवण करत आहे, अशा प्रकारे जर आपण नेहमी भगवंताचं मनाद्वारे नाम घेत आहे, तर अशा प्रकारे जर आपण याची मोड वळवून दिली तर आपोआपच हे तिन्ही आपले शुद्ध होईल. काया वाचा मन तिन्ही गोष्टी आपल्या पवित्र होतील आणि तेव्हा भगवंताचे दर्शन आपोआपच होईल. त्यानंतर आपण पुढलं कडवं बघूया. देशकाल अधिकारी बघुनी जे श्रद्धापूर्वक दान केले जाते, फलाकांक्षाही ठेवलेली नसते, त्याला सात्विक दान म्हटले जाते, त्याला सात्विक दान म्हटले जाते. तेव्हा इथे दान करताना भगवंत म्हणतात की ह्या तीन गोष्टी बघितल्या पाहिजे. देश, काल आणि अधिकारी. आपण ज्याला दान करतो तो दानाला पात्र आहे का हे आपण बघायला पाहिजे. बरेचदा आपण दान करतो, पण अशा बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संस्थांचं सदस्यत्व पत्करायला तुम्हाला करोडो रुपये लाच द्यावी लागते. तेव्हा त्या मंदिराच्या कमिटीमध्ये तुम्हाला सदस्यत्व मिळू शकते. असे मंदिरं आहे, अशा संस्था आहे की ज्यामध्ये नुसता भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यांचं नाव आहे फक्त NGO. ते म्हणतात की आमची सामाजिक संस्था आहे, पण त्या सामाजिक संस्थेच्या नावाखाली लोकांना लुबाडणं सुरू आहे.
तेव्हा अशा संस्थांना दान देणं म्हणजे आपल्या पैशाचा गैरवापरच करणं आहे की नाही? त्याचा काही सदुपयोग होणार आहे? ते या लोकांच्याच खिशामध्ये जाणार आहे. तेव्हा इथे पात्रता बघितली पाहिजे की ज्या संस्थेला आपण दान करत आहोत तिथे अकाउंटिंग आहे ना, हिशोब बरोबर ठेवतात ना, आपले पैसे योग्य कामामध्ये लागणार आहे ना, हा विचार करून मग दान दिलं पाहिजे. देश काल, आपण कुठे आहोत, वेळ काय आहे, दान कुणाला दिलं पाहिजे, हा विचार करून जो मनुष्य दान देतो आणि ते पण जे श्रद्धापूर्वक दान केले जाते, ते दान पण श्रद्धापूर्वक केलं पाहिजे. तिथे जर श्रद्धा नसेल तर काय उपयोग आहे? बरेचदा आपण दान करतो, पण काय करतो? जुने कपडे, फाटलेले कपडे, कालचं उरलेलं शिळं अन्न, उष्ट अन्न, हे असं दान करतो आपण. ते काही दान आहे का? तेव्हा इथे श्रद्धापूर्वक दान केलं पाहिजे. श्रद्धया देयम अश्रद्धया अदेयम. तर तुम्ही जे काही देत असाल ते श्रद्धापूर्वक द्या, देश काल पात्र बघून द्या, मग ते दान काय होईल? सात्विक दान होईल. मग बाकी राजसिक आणि तामसिक आहे, पण आपल्याला आता वेळ नाही डिटेलमध्ये बघायचं, तुम्ही बघू शकता. तर याला म्हटलं आहे सात्विक दान. जे काही फलाकांक्षा ठेवून केलेलं असते त्याला राजसिक दान म्हणतात. आपण बघतोच की मी देतो पण त्या बदल्यात मला काहीतरी मिळालं पाहिजे, मंदिराच्या हुंडीत पैसे टाकतो, भगवंताने मला दिलं पाहिजे. ते तसं दान करू नका. किंवा मला नाम यश पाहिजे, लोकांना दाखवायचं आहे, पेपरमध्ये फोटो आला पाहिजे म्हणून दान करतो, हे सगळं काही सात्विक दान नाही आहे. आता इथे आपण बघतो की शंकराचार्यांच्या जीवनातली एक घटना आहे. शंकराचार्य जेव्हा माधुकरी करायला गेले तेव्हा एक खूप गरीब परिवार होता, ब्राह्मण परिवार, पण खूप गरीब, घरी काहीही द्यायला नाही. ती बाई अक्षरशः अश्रू ढाळते आणि माझ्या दाराशी ब्रह्मचारी आलेला आहे पण माझ्याकडे काही द्यायला नाही. फक्त एक आवळा होता, तो आवळा तिने घेतला आणि त्याच्या झोळीत टाकला. ते बघून शंकराचार्यांना खूप वाईट वाटलं. अरे, एवढी भक्तिमती महिला आहे पण एवढं दारिद्र्य आहे. लगेच त्यांनी लक्ष्मीला प्रार्थना केली, एक स्तोत्र रचना केली, कनकधारा स्तोत्र, आणि लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिच्या घरी सोन्याचे आवळे झाले. म्हणजे बघा, श्रद्धापूर्वक दिलेला एक आवळासुद्धा त्या स्त्रीचं दारिद्र्य दूर करू शकला. म्हणून आपल्या दानामध्ये श्रद्धा पण पाहिजे. शेवटलं कडवं आहे, यज्ञ दान तप शुभ कर्म करीती, पण जर नसेल श्रद्धा त्यात, या सर्वांना असत समजावे, फळ न मिळे इह परलोकात, फळ न मिळे इह परलोकात. इथे काय म्हणतात भगवान? यज्ञ दान तप हे शुभकर्म करतात, पण जर नसेल श्रद्धा त्यात. आता हे 3 कर्म केले पाहिजे, तर पुढच्या अध्यायामध्ये आपण बघूया. ते यज्ञदान तप करतात पण काय श्रद्धा त्याच्यामध्ये बिलकुल नाही, अश्रद्धेनं देतात. या सर्वांना असत समजावे, हे काही सत नाही आहे, हे असत आहे. हे सगळं केल्यामुळे तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही. फळ न मिळे इह परलोकात, तुम्हाला इहलोकातही फळ मिळणार नाही, परलोकातही मिळणार नाही. तुम्ही हे सगळं करता पण त्याच्यामागे बिलकुल श्रद्धा नाही. आपण बघितलं कठोपनिषदामध्ये, नचिकेताचे वडील वाजश्रवस यज्ञ करत आहे. त्या यज्ञामध्ये ब्राह्मणांना गायी देत आहे, गोदान करत आहे. पण त्या गायी कशा आहे? म्हाताऱ्या, दूध देणं थांबवलेलं, गवत खाऊ शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही. आता अशा गायी जर तुम्ही ब्राह्मणांना दान दिल्या तर ते कर्म काय झालं? ते दान असंच झालं. त्या दानाचं फळ त्याला मिळणार नाही. कारण बघा कशा प्रकारे दान करतो. म्हणून स्वामी विवेकानंद काय म्हणतात बघा, 2 पैसे हातात घेऊन आणि स्वतःला मोठं समजून एखाद्या भिकाऱ्याला म्हणू नका की अरे भिकाऱ्या, घे हे 2 पैसे. उलट तुमच्यासमोर तो गरीब माणूस उभा आहे याबद्दल कृतज्ञता बाळगा
कारण त्याला दान दिल्याने स्वतःची उन्नती, स्वतःचाच विकास करून घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली असते. दान दिल्याने घेणारा नव्हे तर देणाराच धन्य होत असतो, तर देणाराच धन्य होत असतो. म्हणजे स्वामीजी म्हणतात की त्यांनी तुम्हाला दान करण्याची संधी दिली म्हणून तुम्ही खाली वाकून त्याला दान द्या. घेरी भिकाऱ्या 2 पैसे म्हणून फेकून देऊ नका. तुम्ही त्याचा धन्यवाद मानला पाहिजे. दान दिल्याने घेणारा नव्हे तर देणाराच धन्य होत असतो. कारण तुमचा विकास करून घेण्यासाठी आहे. स्वामी म्हणतात की परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार आहे. तुम्ही परोपकार करता म्हणजे काही जगाला काही मदत करत नाही. ते कर्म करून तुम्ही तुमचं मन पवित्र करता. तुमच्या हृदयामध्ये करुणा, प्रेम ह्या गोष्टी प्राप्त होतात. तेव्हा मी दान करतो, मी लोकांना काहीतरी परोपकार करतो, अहंकार बाळगू नका. त्याच्याकडून धन्यवादसुद्धा तुम्ही अपेक्षा ठेवू नका. जे द्यायचं ते देऊन टाका. स्वामीजी से डोंट क्वेश्चन, बी चीटेड मिलियन्स ऑफ टाइम बट डोंट क्वेश्चन, गिव व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव अँड फॉरगेट. दाव 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 फिरे नाही चाव. म्हणजे अशा प्रकारे स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे की दान दिल्याचा अहंकार बाळगू नका. त्याला त्याच्या कर्मामुळे जे प्राप्त होतं ते मिळालं, फक्त तुमच्या थ्रू मिळालं, बस एवढंच. तुम्ही काही केलं नाही. त्याच्या कर्मामध्ये त्याला ते प्राप्त आहे. भगवंतानी तुम्हाला माध्यम बनवलं, तुमच्या माध्यमातून त्या गरिबापर्यंत ती मदत पोचली. म्हणून तुम्ही स्वतः अहंकार मानू नका. तुमचं काही त्याच्यामध्ये योगदान नाही, त्याच्या कर्मानं त्याला मिळालेलं आहे. म्हणून इथे दान, यज्ञ, तप हे करा, पण हे करताना त्यामागे जर श्रद्धा नसेल तर तुम्ही केलेलं हे दान काहीही कामायचं नाही. माताजींच्या जीवनामधली एक घटना आहे. एकदा माताजींचा शिष्य होता, तो होता अहमद. मुस्लिम आहे, पण माताजींना सगळे समान, हिंदू असो की मुस्लिम असो. आणि तो पण गुन्हेगार आहे, जेलमध्ये राहायचा, तरी पण माताजी त्याच्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करायच्या. तो जेलमधून सुटून आला की माताजींना भेटायला यायचा, त्यांचे आशीर्वाद घ्यायचा. नंतर तो चांगला बदलला, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. तर तो एक दिवस माताजीकडे आला. आता माताजींनी त्याला जेवायला वाढलं आणि माताजींच्या मोठ्या भावाची मुलगी होती, भाची. तर ती त्याला सर्विंग करायची. ती काय करायची, ती पोळी दुरून फेकायची, कारण तो मुसलमान आहे ना आणि हे ब्राह्मण आहे. तर ही चपाती घ्यायची आणि दुरून त्याच्या ताटात फेकायची. माताजींनी बघितलं, म्हणे नलिनी, अशा प्रकारे वाढायचं नसते. अशा प्रकारे वाढलं तर तो खाऊ शकेल का? दे म्हणे माझ्याकडे. आणि स्वतः त्याच्याजवळ बसून आपल्या हाताने त्याला प्रेमानं वाढलं सगळं. आणि शेवटी जेवण झाल्यावर त्याचं ताट स्वतः साफ केलं. ती नलिनीवाली की आता तुमची जात गेली, म्हणे माझा मुलगाच आहे, माझी जात कशी जाणार आहे? म्हणजे बघा, त्या पण ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेल्या होत्या, पण कुठेही भेदभाव केला नाही की अमजद मुस्लिम आहे मग त्याला मी कसं जेवायला घालू, त्याचं ताट मी कसं धुवू. म्हणजे बिलकुल भेदबुद्धी नाही. हेच तर आहे जे दैवी व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो. इथे दिव्यत्व आपल्याला दिसते. तेव्हा अशा प्रकारे आपण त्याला जेवण द्यायला पाहिजे की तो प्रसन्न होईल. तुम्ही असं दुरून फेकून दिलं तर तो खरोखर आनंद प्रसन्न होईल का? तशा प्रकारचं जेवण तो त्याला आवडेल का? नाही आवडेल. मग तसं जेवण देण्यात काही अर्थ आहे का? त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळणार आहे का? तेव्हा जे काही तुम्ही करता त्यामागे तुम्ही श्रद्धा असू द्या, प्रेम असू द्या. आणि श्रद्धा आणि प्रेम जर तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये असेल, मग दान करा, यज्ञ करा, तप करा, काहीही करा, पण श्रद्धापूर्वक करा, तर ते काय होईल, सत होईल. आणि अश्रद्धा असेल तर ते असत होईल. म्हणजे त्यापासून तुम्हाला काहीही लाभ होणार नाही. तुम्हाला काही आध्यात्मिक जीवनामध्ये, इहलोकामध्ये किंवा परलोकामध्ये तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ते सगळं तुमचं व्यर्थ गेलं. तुम्ही एवढं सगळं केलं पण थोडंशाने गमावलं.
कारण तुम्ही ते श्रद्धाच तिथे ठेवली नाही. आता तुम्ही यंत्रासारखं करून दिलं आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा, द्या वाटून. आता जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा नोटाबंदीच्या वेळेस लोकांकडे पैसे होते. मग आता काय करायचं, एवढा ब्लॅक मनी आहे, मग वाईट कसा करायचा? मग टाका गरिबांच्या खात्यामध्ये. आता गरिबांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकले काय, ते दान दिलं का त्यांना? आपले ब्लॅक मनी व्हाईट करायसाठी तुम्ही त्या गरिबांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले, हे काही दान आहे? टाकले असेल 10,000 आणि त्याला म्हणणार की तू 1,000 रुपये ठेवून घे, 9,000 मला वापस कर. आता ते 1,000 रुपये तुम्ही त्या खरोखर दान दिलं का? ते दान नाही दिलं, तुम्ही ते तुमचे 10,000 रुपये व्हाईट करायचे म्हणून त्याला 1,000 रुपये दिले. हा व्यवहार झाला, हे दान नाही झालं. तेव्हा इथे आपण खूप सावधान राहिलं पाहिजे. ज्याला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे ना, त्याने ह्या बाबतीमध्ये खूप सावध राहिलं पाहिजे. तेव्हा इथे आपण बघतो 17व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलं आहे, 3 प्रकारचं तप सांगितलं आहे, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. त्यानंतर आपल्याला दान कसं करायचं ते सांगितलं आहे, सात्विक दान काय आहे ते सांगितलं आहे. आणि शेवटी आपल्याला सांगितलं की ह्या सगळे कर्म करताना श्रद्धा असली पाहिजे, तर ते सात्विक होईल, त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण जर त्यामध्ये श्रद्धा नसेल तर ते सगळं असत होईल. तुम्ही सगळं केलं तरी काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही. तेव्हा आज आपण 17वा अध्याय इथेच संपवूया. आपण आज इथेच आपल्या चिंतनाला विराम देऊ. एकदा पूर्ण कविता वाचून घेऊ आणि मग उद्या आपण 18व्या अध्यायाला प्रारंभ करू. तेव्हा आज मी पूर्ण 10च्या 10 कडवे वाचून घेतो. जे काही आपले 11 कडवे आहे, 10-11 कडवी, ते सगळे वाचून घेतो. सुलभ गीता रसामृत, प्रवचन 29, भाग 2, अध्याय 17, श्रद्धात्रय विभाग योग. अर्जुन वदला सांग भगवंता, ज्यांना शास्त्रज्ञान नाही, भजती देवाला श्रद्धा ठेवूनी, त्यांची काय गती होई? भगवान म्हणाले, ऐक अर्जुना, 3 प्रकारची श्रद्धा असते. सत्वरजतम म्हणती त्यांना ज्ञान नसुनी उपजत लाभते. मानवाच्या संस्कारानुसार मनात श्रद्धेचा उदय होतो. जशी असेल ज्याची श्रद्धा, शेवटी तसाच होऊन जातो. सात्विक जन देवाला भजती, यक्ष राक्षस पूजती राजसिक, तामसिक पूजती भूतप्रेतांना, दिसतात जरी बाह्यता एक. 3 प्रकारचा आहार असतो, सात्विक, राजसिक, तामसिक. आयुर्बुद्धी बल आरोग्य सुखप्रद, स्निग्ध रसयुक्त आहार सात्विक. 3 प्रकारचे तपही असती, शारीरिक, वाचिक, मानसिक. श्रद्धापूर्वक आचरण जे करती, म्हणती त्याला तप सात्विक, म्हणती त्याला तप सात्विक. त्यानंतर आज आपण बघितलं, देव ब्राह्मण गुरु ज्ञानी जन यांना भक्तिपूर्वक जे पूजती, शौच आर्जव ब्रह्मचर्य अहिंसा सर्वांना शारीरिक तप म्हणती, सर्वांना शारीरिक तप म्हणती. उद्वेगरहित सत्यप्रिय हितकर, वाणीद्वारे शब्द बोलती, स्वाध्याय जप साधना यांनाही वाणीचे तप असे म्हणती, वाणीचे तप असे म्हणती. प्रसन्न मन सौम्यता, वाक् संयम, मन आणि इंद्रिय नियमन, कामादी विकार शुद्ध करणे, हेच मानसिक तप तू जाण, हेच मानसिक तप तू जाण. देशकाल अधिकारी बघुनी जे श्रद्धापूर्वक दान केले जाते, फलाकांक्षा ही ठेवलेली नसते, त्याला सात्विक दान म्हटले जाते, त्याला सात्विक दान म्हटले जाते. यज्ञ दान तप शुभकर्म करीती, पण जर नसेल श्रद्धा त्यात, या सर्वांना असत समजावे, फळ मिळेन इह परलोकात, फळ मिळेन इह परलोकात. तेव्हा आज आपण आपल्या या 17व्या अध्यायाला इथेच विराम देऊया. श्रद्धात्रय विभाग योग, अध्याय 17वा. आणि आज आपलं सुलभ गीता रसामृताचं हे 29वं प्रवचन होतं. उद्या आपण 30वं चिंतन सुरू करूया. आणि शेवटला अध्याय 18वा अध्याय आहे, खूप मोठा आहे आणि महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या गीतेचा सार आहे. तो आपण उद्यापासनं सुरू करूया. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद. नमस्कार. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।